Now we are starting the another part in this chapter. The part is linkage. चॅप्टर सुरू आहे आपलं इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन मधला सेकंड पार्ट, दॅट इज क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आतापर्यंत आपण काय माहीत झालं की कुठलाही सेल असेल, डिप्लॉइड सेल असेल, तर त्या पर्टिक्युलर सेलमध्ये दोन टाईपचे क्रोमोझोम्स असतात. दे आर द ऑटोझोम्स अँड द अल्लोझोम्स. कशाला म्हटलं होतं आपण ऑटोझोम्स? द क्रोमोझोम्स विच ओनली डिटरमाइन्स द बॉडी कॅरेक्टर, दे आर कॉल्ड ॲज ऑटोझोम्स. दे आर कॉल्ड ॲज सोमॅटिक क्रोमोझोम्स. The another chromosomes are called as allosomes. Allosomes म्हणजे काय? The chromosomes which determines the sex character. Besides sex character, the same chromosomes determines the body character also. Such particular chromosomes, they are called as allosomes. They are also called as heterosomes. They are also called as sex chromosomes. So these are the two different types of chromosomes which are present in the cell. द ऑटोझोम्स अँड द क्रोमोझोम. आता हे पण आपल्याला माहित झालं काय की क्रोमोझोम इट इज मेड अप ऑफ DNA, हिस्टोन प्रोटीन्स अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. हे पण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय की त्या क्रोमोझोममध्ये जो DNA प्रेझेंट आहे त्याचा एक एक सेगमेंट असेल, तर त्या पर्टिक्युलर सेगमेंटकडून जर कॅरेक्टर एक्सप्रेस होत असेल तर दॅट पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ द DNA विच एक्सप्रेसेस द कॅरेक्टर अँड ट्रान्समिट द कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट, इट इज कॉल्ड एज जीन. दॅट इज कॉल्ड ॲज जीन. म्हणजे हा जर क्रोमोझोम असेल तर या क्रोमोझोममध्ये DNA प्रेझेंट आहे, हिस्टोन प्रोटीन प्रेझेंट आहे, नॉन हिस्टोन प्रोटीन प्रेझेंट आहे. मेन हेरिडिटरी पार्ट कोणता प्रेझेंट आहे तर DNA आहे. DNA म्हणजे डीऑक्सी रिबोज न्यूक्लिक ॲसिड. हा DNA जो क्रोमोझोममध्ये प्रेझेंट आहे त्या पर्टिक्युलर DNAला स्पेसिफिक फॉर एक्झाम्पल सेगमेंटमध्ये जर आपण डिव्हाइड केलं आणि तो पर्टिक्युलर सेगमेंट जर एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस करत असेल, ते कॅरेक्टर पुढच्या जनरेशनमध्ये जर ट्रान्समिट करत असेल तर दॅट पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ दॅट DNA इज कॉल्ड ॲज अ जीन. मग आता या पर्टिक्युलर क्रोमोझोम मधल्या DNAच्या जीन्सची एक टेंडन्सी आपल्याला ऑब्झर्व करायची. दॅट पर्टिक्युलर टेंडन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर जीन्स विच आर प्रेझेंट इन द क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज अ लिंकेज. दॅट इज कॉल्ड ॲज लिंकेज. म्हणजे इनडायरेक्टली हा क्रोमोझोम आहे, याच्या आतमध्ये DNA प्रेझेंट आहे, या पर्टिक्युलर DNA मध्ये सेगमेंट प्रेझेंट आहे DNAचे, ज्यांच्याकडून कॅरेक्टर एक्सप्रेस होतात त्यांना आपण जीन्स म्हणतो. पण त्या पर्टिक्युलर जीन्सची एक टेंडन्सी असते, दॅट पर्टिक्युलर टेंडन्सी इट इज कॉल्ड ॲज लिंकेज. मग लिंकेज म्हणजे काय? सपोज फॉर एक्झाम्पल हा क्रोमोझोम आहे, या पर्टिक्युलर क्रोमोझोममध्ये कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C, कॅपिटल D, कॅपिटल E असे जीन्स आहे. पण ह्या पर्टिक्युलर जीन्सची अशी टेंडन्सी की हे याच सिक्वेन्समध्ये याच फॉर्ममध्ये राहत असेल, पुढच्या जनरेशनमध्ये त्याच कॉम्बिनेशनमध्ये ते जर जात असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ लिंकेज. सो व्हॉट इज लिंकेज? द टेंडन्सी ऑफ two or more than two genes to remain together in original combination during the course of inheritance is called as a linkage. काय म्हटलं की दोन किंवा दोनपेक्षा जास्त जीन्सची टेंडन्सी की त्या पर्टिक्युलर टेंडन्सीमध्ये ते जीन्स त्याच ओरिजिनल कॉम्बिनेशनमध्ये राहत असेल आणि त्याच कॉम्बिनेशनमध्ये पुढच्या जनरेशनमध्ये पास होत असेल तर दॅट पर्टिक्युलर टेंडन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर जीन्स इट इज कॉल्ड ॲज अ लिंकेज. सो व्हॉट इज लिंकेज? The tendency of two or more genes to remain together in original combination in same chromosome during the process of inheritance for number of generations, it is called as linkage. म्हणजे तसे जीन्स त्या पर्टिक्युलर क्रोमोझोम मध्ये जे प्रेझेंट आहे ते त्याच कॉम्बिनेशन मध्ये राहत असेल, त्याच कॉम्बिनेशन मध्ये ते पुढच्या जनरेशन मध्ये जात असेल, कुठलाही चेंज होत नसेल तर देन दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड ॲज अ लिंकेज. बट दिस पर्टिक्युलर लिंकेज इट इज ऑफ टू डिफरंट टाइप्स. That is the complete linkage and the incomplete linkage. Complete linkage म्हणजे काय? In these two or more genes of same chromosome are inherited together for number of generations. की कंप्लीट लिंकेज मध्ये सपोज फॉर एक्झाम्पल ते जे जीन्स प्रेझेंट आहे ते त्याच कॉम्बिनेशन मध्ये पुढच्या जनरेशन मध्ये कंटिन्यू जात असेल, चेंज होत नसेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ कंप्लीट लिंकेज. सो इन दिस टू और मोर जीन्स ऑफ सेम क्रोमोझोम आर इनहेरिटेड टुगेदर फॉर नंबर ऑफ जनरेशन्स. की पुढच्या जनरेशनमध्ये जाताना त्यांचं जीन्सचं कॉम्बिनेशन जर चेंज होत नसेल तर दॅट इज कॉल्ड ॲज कंप्लीट लिंकेज. ड्यू टू दिस ऑफस्प्रिंग रिसीव्ह ओनली पॅरेंटल कॅरेक्टर्स अँड न्यू कॅरेक्टर्स डू नॉट अराइज. याच्यामुळे काय होईल
की नवीन पुढच्या जनरेशन मधला जो ऑफस्प्रिंग आहे तो ऑफस्प्रिंग पॅरेंटल कॅरेक्टर जसेच्या तसे रिसीव्ह करेल, नवीन कॉम्बिनेशन असणार नाही. फॉर एक्झाम्पल एक्स लिंक्ड जीन्स. द एक्झाम्पल इज एक्स लिंक्ड जीन्स म्हणजे इनडायरेक्टली जे पर्टिक्युलर जीन्स या पर्टिक्युलर क्रोमोझोमच्या एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर, एक्स क्रोमोझोम आहे त्या पर्टिक्युलर एक्स क्रोमोझोमला आपण दोन पार्टमध्ये डिफरन्शिएट केलेलं आहे, होमोलोगस पार्ट आणि नॉन होमोलोगस पार्ट. जे नॉन होमोलोगस पार्टवर जी जीन्स प्रेझेंट आहे त्यांना म्हणतो आपण एक्स लिंक्ड जीन्स. आता या एक्स लिंक्ड जीन्सची ही टेंडन्सी आहे की त्या पर्टिक्युलर एक्स लिंक्ड जीन्सला तशाच्या तशा कॉम्बिनेशनमध्ये पुढच्या जनरेशनमध्ये जाता येते. Thus, the X-linked genes which are present on non-homologous part of that particular X chromosome show complete linkage. Then other it is called as incomplete linkage. Incomplete linkage म्हणजे काय? In this, the linked genes on certain occasions separate during the process of inheritance. Due to this, offspring receive combination of characters of the parents. हा आता इथे काय म्हटलेलं आहे की इन दिस लिंक्ड जीन्स ऑन सर्टन ऑकेजन. आता हा एक्स क्रोमोझोम आहे, याचा नॉन होमोलोगस पार्ट आहे, तो काय शो करतो तर कम्प्लीट लिंकेज. पण याच एक्स क्रोमोझोमचा जो होमोलोगस पार्ट आहे तिथे जे जीन्स प्रेझेंट आहे ते पर्टिक्युलर जीन्स काही ऑकेजनला चेंज होतात, नवीन रिकॉम्बिनेशन किंवा कॉम्बिनेशन तयार होते. म्हणजे हे जी पर्टिक्युलर जीन्स आहे एक्स क्रोमोझोमच्या होमोलोगस पार्टवर प्रेझेंट असणारे हे पुढच्या जनरेशनमध्ये जात असेल कॉम्बिनेशन होऊन, तर नॅचरली ऑफस्प्रिंगमध्ये नवीन जीन कॉम्बिनेशन्स येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. सो ड्यू टू दिस ऑफस्प्रिंग रिसीव्ह कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स. इट ऑकर्स ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग गमेट फॉर्मेशन. आता हे का होते तर ऍक्च्युली फॉर एक्झाम्पल एक्स क्रोमोझोम आहे, दुसरा पण एक्स क्रोमोझोम आहे, असे क्रोमोझोम फॉर एक्झाम्पल जर क्रॉस ओव्हर होत असेल किंवा एक्स क्रोमोझोम आहे दुसरा वाय क्रोमोझोम आहे, या पर्टिक्युलर एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोमच्या होमोलोगस पार्टची लेंथ सारखी आहे, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊ शकते, नवीन कॉम्बिनेशन येऊ शकते. पण हा एक्स क्रोमोझोम आहे, हा वाय क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोमचा नॉन होमोलोगस पार्ट जर असेल तर लॉंग आहे, वाय क्रोमोझोमचा नॉन होमोलोगस पार्ट असेल तर शॉर्ट आहे, जीन्स पण डिफरंट आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर नाही होणार. पण होमोलोगस पार्ट ऑफ द एक्स क्रोमोझोम, होमोलोगस पार्ट ऑफ द वाय क्रोमोझोम, होमोलोगस पार्ट ऑफ द एक्स क्रोमोझोम, होमोलोगस पार्ट ऑफ द अनदर एक्स क्रोमोझोम, दे शो दॅट पर्टिक्युलर recombination and that is nothing but it is called as a crossing over. म्हणजे indirectly तुम्हाला एक कळलं की linkage is there but that particular linkage it is of two different types. The one it is called as complete linkage, the another it is called as incomplete linkage. The non-homologous part of this particular X chromosome show complete linkage and the homologous part of this particular X chromosome it show incomplete linkage. म्हणजे indirectly X क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टमध्ये इनकम्प्लीट लिंकेज का, कारण एक्स क्रोमोझोमचा जो नॉन होमोलोगस पार्ट आहे हा पर्टिक्युलर नॉन होमोलोगस पार्ट या एक्स क्रोमोझोमचा दुसऱ्या क्रोमोझोम सोबत, दुसऱ्या एक्स किंवा वाय क्रोमोझोम सोबत एक्सचेंज करू शकतो. दॅट एक्सचेंज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ क्रॉसिंग ओव्हर, दॅट इज कॉल्ड एज अ रिकॉम्बिनेशन. तो पार्ट आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. सो इट ऑकर्स ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर ड्युरिंग गमेट फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल जीन्स ऑन होमोलोगस पार्ट ऑफ सेक्स क्रोमोझोम. म्हणजे जीन्स ऑन नॉन होमोलोगस पार्ट ऑफ द एक्स क्रोमोझोम शो complete linkage and the genes on non-homologous part of that particular X chromosome show incomplete linkage. So this is called as a linkage. So what is linkage? The tendency of two or more than two genes to remain together in original combination without any change during the course of inheritance is called as a linkage. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त जीन्स त्याच कॉम्बिनेशन मध्ये राहणे ड्युरिंग द कोर्स ऑफ इनहेरिटन्स न बदलणे, दॅट इज कॉल्ड ॲज अ लिंकेज. So this particular linkage, thus it is of two different types. The one it is called as complete linkage, the another it is called as incomplete linkage. Incomplete linkage, the offspring receive the characters which are very similar to that of the parents. In incomplete linkage, the offspring show recombination or combination of characters of the parents. कॉम्बिनेशन रिकॉम्बिनेशन का, तर दॅट इज ड्यू टू द रिझन, दॅट रिझन इट इज कॉल्ड ॲज अ क्रॉसिंग ओव्हर. म्हणून तो पार्ट आपल्याला आता कंटिन्यू करायचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रॉसिंग ओव्हर. मग क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय? द फिनॉमिनन ऑफ रिकॉम्बिनेशन ऑफ लिंक्ड जीन्स which is the result of interchanging of homologous segments between the non-sister chromatids of homologous chromosomal pair is called as crossing over. आता हा पर्टिक्युलर क्रॉसिंग ओव्हरचा पार्ट तुम्हाला या डायग्राम्स मध्ये क्लिअर दिसेल. ऍक्च्युअली दिस इज द पार्ट ऑफ मियोसिस. मियोसिस म्हणजे गमेटोजेनेसिस. गमेटोजेनेसिस म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गमेट्स, दॅट इज कॉल्ड एज गमेटोजेनेसिस. देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ गमेट्स, द मेल गमेट and the female gamete. The male gamete it is called as sperm.
द फिमेल गमेट इट इज कॉल्ड एज ओव्हम. म्हणजे स्पर्म तयार होताना, ओव्हम तयार होताना म्हणजेच गमेट्स तयार होताना जे डिव्हिजन होते त्या डिव्हिजनला म्हणतो आपण मिओसिस. मिओसिसचं कॅरेक्टरिस्टिक काय? मिओसिसमध्ये एक डिप्लॉइड सेल जर असेल तर त्याच्यापासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर पॅरेंटल सेलपेक्षा गमिट्समध्ये हाफ असतो. सो व्हॉट इज मिओसिस देन? The meiosis, it is a type of cell division in which the cell it divides into 4 and reduces the chromosome number to half than that of the parental cell. That particular division it is called as a meiosis. म्हणजे माझा जर सेल सोमॅटिक सेल फॉर एक्झाम्पल किंवा बॉडी सेल जर डिप्लॉइड असेल, डिप्लॉइड आहे आणि तिथे जर क्रोमोझोमचा नंबर जर 46 असेल तर नवीन तयार झालेल्या 4ही हॅप्लॉइड सेल्समध्ये क्रोमोझोमचा नंबर हा 23, 23, 23, 23 राहील. या डिव्हिजनला काय म्हणतो आपण? मिओसिस. सो when this particular meiosis it occurs, meiosis it occurs during gamete formation in animals and meiosis it occurs during spore formation in plants. की प्लांट्समध्ये डायरेक्ट गमिट्स तयार होत नाही, पहिल्यांदा स्पोर्स तयार होतात मग गमिट्स तयार होतात. म्हणजे प्लांट्समध्ये मिओसिस व्हायचं असेल तर स्पोर तयार होताना मिओसिस होईल, ॲनिमल्समध्ये मिओसिस व्हायचं असेल तर गमिट्स तयार होताना मिओसिस होईल. पण त्या पर्टिक्युलर मिओसिसमध्ये 2 पार्ट असतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. मग मिओसिस 1 मध्ये वेगवेगळ्या फेजेस असतात, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. मिओसिस 1 असल्यामुळे प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टिलोफेज 1. मिओसिस 2 मध्ये पण तसंच, प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2 आणि टिलोफेज 2. म्हणजे इनडायरेक्टली सरळ मिओसिसमध्ये 2 पार्ट होतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. तर त्या मिओसिस 1 मधल्या प्रोफेजमध्ये, मिओसिस 1 मधल्या प्रोफेजमध्ये तुम्हाला हे पाहायला दिसेल, दॅट इज कॉल्ड ॲज द क्रॉसिंग ओव्हर. So this is the crossing over. This particular crossing over takes place with the help of 4 steps. The 4 steps are the synapsis, tetrad formation, crossing over and the terminalization. So what is crossing over? The phenomenon of recombination of linked genes which is the result of interchanging of homologous segments between non-sister chromatids of homologous chromosome pair is called as crossing over. आता ही डेफिनेशन इथे जर कळली नसेल तर या 4 स्टेप्समध्ये ती आयडेंटिफाय करता येते. द फर्स्ट स्टेप ऑफ दिस पर्टिक्युलर मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर इज सायनॅप्सिस. बघा आता, इट ऑकर्स ड्युरिंग झायगोटिन ऑफ प्रोफेज 1 ऑफ मिओसिस. मिओसिस मधल्या प्रोफेज 1 मध्ये जी फेज आहे दॅट इज कॉल्ड ॲज झायगोटिन, त्या झायगोटिन मध्ये आपल्याला सायनॅप्सिस पाहायला मिळते. या सायनॅप्सिस मध्ये काय आहे? ड्युरिंग दिस the homologous chromosomes are arranged lengthwise in the pair. की या पर्टिक्युलर सायनॅप्सिसच्या वेळेस हा जर सेल आहे तर या पर्टिक्युलर सेल मधले हे जे पर्टिक्युलर 2 क्रोमोझोम्स आहे हे पेअर होईल लेंथवाईज. आणि हे जर 2 क्रोमोझोम्स पेअर होत असेल तर या 2 क्रोमोझोम्सला एकत्र म्हणतात बायोव्हॅलंट 2 क्रोमोझोम. का? ऑलवेज क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर. पेअरमध्ये एक क्रोमोझोम पॅटर्नल असेल तर दुसरा क्रोमोझोम हा मॅटर्नल राहतो. असे 2 क्रोमोझोम पेअरमध्ये जर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ बायोव्हॅलंट. म्हणजे सायनॅप्सिसमध्ये काय होतं होईल की एक पॅटर्नल क्रोमोझोम दुसरा मॅटर्नल क्रोमोझोम त्यांची लेंथ सेम असेल तर इनडायरेक्टली ते लेंथ वाईज पॅरलली अरेंज होईल, दॅट इज कॉल्ड ॲज अ सायनॅप्सिस. सो ड्युरिंग दिस homologous chromosomes are arranged in lengthwise in pair. Tetrad formation, it occurs during packeting of the prophase 1 of meiosis. म्हणजे इनडायरेक्टली पहिल्यांदा झायगोटिन असेल, मग नंतर पॅकेटिन असेल, मग डिप्लोटिन असेल, मग डायकायनेसिस असेल. So it occurs during packeting of prophase 1 of meiosis. During this, each chromosome bivalent split longitudinally to form 2 identical sister chromatids. आता या पर्टिक्युलर टेट्राड फॉर्मेशन सेकंड स्टेप मध्ये काय होईल की हा जर एक क्रोमोझोम आहे, हा दुसरा क्रोमोझोम असेल तर हा क्रोमोझोम लॉन्जिट्युडिनली स्प्लिट होईल. हा पण क्रोमोझोम लॉन्जिट्युडिनली स्प्लिट होईल. म्हणजे एका क्रोमोझोम मध्ये किती क्रोमॅटिड्स असेल? 2. दुसऱ्या पण क्रोमोझोम मध्ये किती क्रोमॅटिड्स असेल? 2. म्हणजे टोटल किती क्रोमॅटिड्स असेल? 4. म्हणून याला काय म्हणतो आपण? टेट्राड फॉर्मेशन. पण या क्रोमोझोमच्या जर 2 क्रोमॅटिड जर झाल्या असतील तर त्यांना म्हणतो आपण सिस्टर क्रोमॅटिड्स. या पण क्रोमोझोमच्या 2 क्रोमॅटिड्स तयार झाल्या असेल तर त्यांना पण म्हणतो आपण सिस्टर क्रोमॅटिड्स. पण या क्रोमोझोमची सिस्टर क्रोमॅटिड आणि या क्रोमोझोमची सिस्टर क्रोमॅटिड फॉर एक्झाम्पल जर ते 2 असेल तर त्यांना म्हणतो आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड. फॉर एक्झाम्पल हा क्रोमोझोम आहे, इथे डिवाइड झाला, हा क्रोमोझोम आहे,
इथे डिवाइड झालं, म्हणजे टोटल इथे किती क्रोमॅटिड्स दिसत आहेत? 4. म्हणून या स्टेजला काय म्हणतो आपण? टेट्राड. पण या दोन क्रोमॅटिड्सला म्हणतात सिस्टर. या पण दोन क्रोमॅटिड्स ज्या डार्क केलेले आहेत त्यांनाही काय म्हणतो आपण? सिस्टर. पण एक न डार्क केलेली आणि दुसरी डार्क केलेली, ह्या दोन क्रोमॅटिड असेल तर त्यांना काय म्हणतो आपण? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. So, tetrad formation, it occurs during packaging of the prophase 1 of meiosis. During this, each chromosome bivalent, bivalent है, split longitudinally to form two identical sister chromatids. हा डिवाइड होईल, दोन तयार होईल. हा दुसरा पण क्रोमोझोम असेल तो पण डिवाइड होईल, दोन तयार होईल. टोटल क्रोमॅटिड्स किती राहील तर 4. That's why this particular stage it is called as a tetrad formation. The sister chromatids remain held by centromere. म्हणजे या क्रोमोझोम पासून दोन क्रोमॅटिड्स तयार होत असेल तर दोन क्रोमॅटिड्सला होल्ड करणारा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज सेंट्रोमियर. पुन्हा दोन क्रोमॅटिड्सला होल्ड करणारा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज सेंट्रोमियर, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कायनेटोकोर, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. In this, each chromosome consists of two chromatids, hence the bivalent is now called as a tetrad. या पर्टिक्युलर स्टेज मध्ये टेट्राड फॉर्मेशन मध्ये टोटल तुम्हाला किती क्रोमॅटिड्स दिसतात आहे बायव्हॅलंट मध्ये? 4. म्हणून दिस पर्टिक्युलर thing together it is called as a tetrad, or stage it is called as a tetrad formation. Crossing over is the third step of process. This occurs during diploidy. In this, exchange of chromosome segments between two non-sister chromatids takes place, that is called as a crossing over. आता काय होईल की ही एक न डार्क केलेली आणि दुसरी डार्क केलेली, ह्या ज्या दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहे ह्या नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स काय होईल? ब्रेक होईल आणि क्रॉस होईल, एक्सचेंज होईल सेगमेंट्सचा. त्याला काय म्हणतो आपण? क्रॉसिंग ओव्हर. सो इन दिस एक्सचेंज ऑफ क्रोमोझोम सेगमेंट्स बिटवीन द टू नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स टेक्स प्लेस, कॉल्ड एज अ क्रॉसिंग ओव्हर. द पॉइंट ऑफ क्रॉसिंग ओव्हर ऑफ टू नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स इज कॉल्ड एज अ कायझमा. आता तुम्हाला ही आयडिया या क्रॉसिंग ओव्हरची इथे जास्त क्लिअर होईल. काय होईल? ऍक्च्युअली ही जी व्हाईट आहे ही क्रोमॅटिड आहे ना, नॉन सिस्टर. ही जी ब्लॅक आहे डार्क केलेली आहे ती पण आहे क्रोमॅटिड नॉन सिस्टर. या व्हाईट म्हणजे न डार्क केलेली जी क्रोमॅटिड आहे ती इथून ब्रेक झाली, डार्क असलेली क्रोमॅटिड आहे ती पण इथून ब्रेक झाली, आणि ब्रेक झाल्यानंतर डार्क व्हाईटला जॉईन झाली तर व्हाईट डार्कला जॉईन झाली, आणि जो पॉइंट जॉईनिंगचा असेल दॅट पर्टिक्युलर पॉइंट इट इज कॉल्ड एज अ कायझमा. So, the point of crossing over of two non-sister chromatids it is called as chiasma. Thus, due to crossing over, new combination of genes appear. Correct? आता याच्यामुळे काय होईल की ही न डार्क केलेली क्रोमॅटिड हिला जर ही डार्क केलेली क्रोमॅटिड जॉईन जर होत असेल ब्रेक होऊन, इनडायरेक्टली नवीन कॉम्बिनेशन जीन्सचं आलेलं असेल. या दुसरी नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे जी डार्क केलेली आहे तिला जर न डार्क केलेला पार्ट जर जॉईन झालेला असेल तर तिथे नवीन जीन कॉम्बिनेशन असेल. सो दिस इज कॉल्ड एज recombination, or this is called as a combination, or this is in another words called as a crossing over. The last step of this particular crossing over it is called as a terminalization. This occurs during late diplotin or dikinesis. In this, the exchanged non-sister chromatids separate from each other. आता या पर्टिक्युलर टर्मिनलायझेशन मध्ये काय होईल की आता इथे दोन क्रोमॅटिड्स फॉर एक्झाम्पल क्रॉस झाल्या, त्या आता काय होईल? सेपरेट होईल. इथे सेपरेट झालेले आहे, म्हणजे हा जो पर्टिक्युलर नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे ही पण एक नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे. या नॉन सिस्टर क्रोमॅटिडला या नॉन सिस्टर क्रोमॅटिडचा पार्ट जॉईन झालेला आहे, या नॉन सिस्टर क्रोमॅटिडला या नॉन सिस्टर क्रोमॅटिडचा पार्ट जॉईन झालेला आहे. दॅट इज कॉल्ड एज separation of non-sister chromatids, and that is nothing but it is called as the terminalization. So in this, the exchanged non-sister chromatids separate from each other. In this, the chiasmata move in a zipper fashion towards the end of the tetrad. की हा जो पर्टिक्युलर chiasma इथे होता तो हळूहळू झिपर सारखा दूर दूर होईल. This movement of chiasmata is called as a terminalization. तसा chiasmata फॉर एक्झाम्पल दोन क्रोमॅटिडचा इथे जर तयार झाला असेल इथे, तो हळूहळू हळूहळू समोर समोर जाईल आणि दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होईल. दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज एंड, दॅट इज कॉल्ड एज द टर्मिनलायझेशन. सो दीज आर द फोर्थ स्टेप ऑफ क्रॉसिंग ओव्हर. द फर्स्ट स्टेप इट इज कॉल्ड एज अ सिनॅप्सिस म्हणजे पेअरिंग. द सेकंड स्टेप इट इज कॉल्ड एज अ टेट्राड फॉर्मेशन. टेट्राड फॉर्मेशन म्हणजे काय की पेअरिंग क्रोमोझोमचं झाल्यानंतर एका क्रोमोझोम मध्ये दोन क्रोमॅटिड, दुसऱ्या क्रोमोझोम मध्ये दोन क्रोमॅटिड तयार होणे, म्हणजे टोटल किती क्रोमॅटिड तयार होणे? 4. That is called as a tetrad formation. Fourth, third, ही थर्ड स्टेप आहे.
क्रॉसिंग ओव्हर. या क्रॉसिंग ओव्हर मध्ये काय, ही आता नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे, ही नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे, यांच्यामध्ये काय होईल आता क्रोमोझोमल सेगमेंट एक्सचेंज, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रॉसिंग ओव्हर. टर्मिनलायझेशन, जिथे पॉईंट एक्सचेंजचा असेल तिथे कायझमा आहे, तो कायझमा हळूहळू हळूहळू सेपरेट होईल. सेपरेशन ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ड्युरिंग दिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ टर्मिनलायझेशन. तर आता इथे काय झालं हे कशासाठी माहीत करून घेतलं आपण, क्रॉसिंग ओव्हर. आपण म्हटलेलं आहे की लिंकेज असते, दोन टाईप्स असतात, कंप्लीट आणि इनकम्प्लीट. कंप्लीट मध्ये काय म्हटलं आपण की जे जीन्स या क्रोमोझोम मध्ये प्रेझेंट आहे ते त्याच कॉम्बिनेशन मध्ये पुढच्या जनरेशन मध्ये जाणे, त्याला काय म्हणतो आपण कंप्लीट. इनकम्प्लीट कशाला म्हणतो की काही ऑकेजनला, जो ऑकेजन हा क्रॉसिंग ओव्हर आहे, काही ऑकेजनला हा पर्टिक्युलर होमोलोगस पार्ट या एक्स क्रोमोझोमचा असेल, तो ब्रेक होत असेल, दुसऱ्या पार्टला जर दुसऱ्या क्रोमोझोमला जर जॉईन होत असेल, तर त्या ऑकेजनला जर जीन्स चेंज होत असेल, एक्सचेंज होत असेल, तर दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज इनकम्प्लीट लिंकेज. सो दिस इज द पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज linkage. So what is linkage? The tendency of two or more than two genes to remain together in original combination without any change during the course of inheritance, it is called as a linkage. आता इथे लिंकेज हा वर्ड आला, आपल्याला ही टर्म सेक्स क्रोमोझोमला जर अप्लाय करायची असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ सेक्स लिंकेज. सो टेंडन्सी ऑफ टू or more than two genes present on the sex chromosome in original combination without any change during the course of inheritance, it is called as a sex linkage. Indirectly, the non-homologous part of the X chromosome, non-homologous part of the Y chromosome, if shows the presence of genes, they are called as the sex-linked genes. की हा एक्स क्रोमोझोम आहे, हा वाय क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर, वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर जे जीन्स प्रेझेंट आहे, या जीन्सला म्हणतो आपण सेक्स लिंक्ड जीन्स. The genes which are present on non-homologous part of the X chromosome, they are called as X-linked genes, and the genes which are present on the non-homologous part of the Y chromosome, they are called as Y-linked genes. The Y-linked genes, they directly transmit from father to son, male to male. That's why such particular genes are called as Hollandric genes. They are called as Hollandric genes. पण जे एक्स क्रोमोझोमवरचे जीन्स आहे, ज्यांना काय म्हणतो आपण एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवरचे जीन्स, ज्यांना काय म्हणतो आपण एक्स लिंक्ड जीन्स, these X linked genes, they show linkage, and that particular linkage it is called as a sex linkage. The inheritance of X linked genes from one generation to the next, it is called as a sex linked inheritance. That is called as सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. म्हणजे एक्स क्रोमोझोम वरचे जे एक्स लिंक्ड जीन्स आहे, वाय क्रोमोझोम वरचे जे वाय लिंक्ड जीन्स आहे, हे एका जनरेशन मधून पुढल्या जनरेशन मध्ये जाणे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. सो दिस इज द पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. तिथे आपल्याला आता जायचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द अनदर पार्ट दॅट इज सेक्स लिंकेज. याच्या आधीचं काय पार्ट होतं, लिंकेज. लिंकेजला कसं डिफाईन केलं होतं आपण, द टेंडन्सी ऑफ टू ऑर मोर दॅन टू जीन्स टू रिमेन टुगेदर इन ओरिजिनल कॉम्बिनेशन विदाउट एनी चेंज ड्युरिंग द कोर्स ऑफ इनहेरिटन्स, इट इज कॉल्ड एज लिंकेज. मग त्याचे आपण दोन टाईप्स केले, कम्प्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज. आता आपल्याला लिंकेज कन्सेप्ट थोडासा कळला काय की समजा एखादा क्रोमोझोम आहे, त्या पर्टिक्युलर क्रोमोझोमवर जीन्स आहे, हे जीन्स याच कॉम्बिनेशन मध्ये राहणे, चेंज न होणे ड्युरिंग द कोर्स ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे हा क्रोमोझोम पुढच्या जनरेशन मध्ये जाताना तेच कॉम्बिनेशन त्या जीन्सचं जर पुढच्या जनरेशन मध्ये जर तो कॅरी करत असेल, ट्रान्समिट करत असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ लिंकेज. आता आपल्याला जायचं आहे सेक्स लिंकेज. सेक्स लिंकेज म्हणजे काय, सेक्स क्रोमोझोम्स बिसाइड्स कॅरिंग सेक्स डिटर्मिनिंग जीन्स ऑल्सो कॅरिंग अदर जीन्स, दे आर कॉल्ड ॲज अ सेक्स लिंक्ड जीन्स. की सपोज हा एक्स क्रोमोझोम आहे, या पर्टिक्युलर एक्स क्रोमोझोमचं बेसिक मेन कॅरेक्टर काय की यांनी सेक्स डिटरमाइन करायचा, पण या सेक्स क्रोमोझोमला एक्स क्रोमोझोम असो की वाय क्रोमोझोम असो, त्या पर्टिक्युलर एक्स क्रोमोझोमला वाय क्रोमोझोमला सेक्स कॅरेक्टर तर डिटरमाइन करता येतेच, पण त्याला सोडून त्या पर्टिक्युलर सेक्स क्रोमोझोमला बॉडी कॅरेक्टर म्हणजे सोमॅटिक कॅरेक्टर पण डिटरमाइन करता येते. बघा, sex chromosomes besides carrying the sex determining genes also carry other genes, they are called as sex linked genes. मग असे जर जीन्स प्रेझेंट असेल की जे बॉडी कॅरेक्टर डिटरमाइन करतात आणि ते सेक्स क्रोमोझोमवर प्रेझेंट असेल, तर सच पर्टिक्युलर जीन्स विच आर प्रेझेंट ऑन sex chromosome which determines the body character, which determines the somatic character, they are called as a sex linked genes. They are called as
sex linked genes. Sex linked genes control some of the somatic characters called as sex linked character. म्हणजे हा जर सेक्स क्रोमोझोम आहे, या सेक्स क्रोमोझोमवर जर सेक्स लिंक्ड जीन्स प्रेझेंट आहे तर हे सेक्स लिंक्ड जीन्स सेक्स लिंक्ड कॅरेक्टर्स एक्सप्रेस करेल किंवा कंट्रोल करेल. Transmission of sex-linked characters from parents to the offspring through sex chromosome is called as sex-linked inheritance. कि हा एक्स क्रोमोझोम आहे, हा वाय क्रोमोझोम आहे, याच्या नॉन होमोलोगस पार्टवर जे जीन्स आहे त्यांना म्हणतो आपण सेक्स लिंक्ड जीन्स. हे जर एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये जर ट्रान्समिट होत असेल तर सच पर्टिक्युलर इनहेरिटन्स ऑफ sex linked genes from one generation to the next or from parents to the offspring, that is called as the sex linked inheritance. In human, most of the sex linked characters are present on X chromosome. तुम्हाला कळते की हा X chromosome आहे, हा दूसरा Y chromosome आहे. X chromosome is longer than that of the Y chromosome. The X chromosome on its non-homologous part, it possesses so many genes which determines the body character or somatic character. That's why in human most of the sex linked characters are present on X chromosome. Most of the X linked genes are recessive and produce disorders like की X क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर जे X लिंक्ड जीन्स आहे हे मोस्टली रेसिसिव्ह असतात and they develop because of their recessiveness various disorders, for example color blindness, hemophilia, etc. So the theory is chromosomal theory of sex linkage. आता आपल्याला काय कंटिन्यू करायचं आहे, chromosomal theory of sex linkage. Actually this particular theory it was given by put forth by T.H. Morgan in 1910 and the various postulates, the various statements of this particular theory are: number one, sex linked disorders are produced by recessive gene whereas normal condition is due to dominant gene. की हा जर सेक्स क्रोमोझोम आहे, या सेक्स क्रोमोझोमवर जर जीन्स रेसिसिव्ह असेल, जीन्स जर रेसिसिव्ह असेल म्हणजे एक्स लिंक्ड जीन्स आहे, हे जर जीन्स रेसिसिव्ह असेल तर दॅट डेव्हलप द डिसऑर्डर, आणि हे जर जीन्स डॉमिनंट असेल तर दे डेव्हलप द नॉर्मल कंडिशन. सो दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट, द सेक्स लिंक्ड जीन्स आर प्रेझेंट ऑन बोथ एक्स अँड वाय क्रोमोझोम. की हे जे पर्टिक्युलर सेक्स लिंक्ड जीन्स आहे हे एक्स क्रोमोझोमवरही प्रेझेंट असतात आणि वाय क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात. द सेक्स लिंक्ड जीन्स विच आर प्रेझेंट ऑन नॉन होमोलोगस पार्ट ऑफ द एक्स क्रोमोझोम दे आर कॉल्ड एज एक्स लिंक्ड जीन्स, and the genes which are present on non-homologous part of the Y chromosome they are called as the Y linked genes. Thus this particular sex linked genes they are present on both X chromosome as well as the Y chromosome. Most of the sex linked genes are present on X chromosome. Yes, correct. कारण हे जे सेक्स लिंक्ड जीन्स आहे हे Y क्रोमोझोम पेक्षा म्हणजे X लिंक्ड जीन्स आहे हे Y क्रोमोझोम पेक्षा नंबरनी जास्तच असणार आहे, बिकॉज द लेंथ ऑफ द एक्स क्रोमोझोम इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द लेंथ ऑफ वाय क्रोमोझोम. द सेक्स लिंक्ड डिसऑर्डर्स आर मोर कॉमन इन मेल्स दॅन इन फिमेल्स. आता हे आपल्याला इनहेरिटन्स मध्ये माहिती होईल, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स मध्ये जेव्हा जाऊ त्यावेळेस आपल्याला माहिती होईल की दिस पर्टिक्युलर सेक्स लिंक्ड डिसऑर्डर्स दे आर मोर कॉमन इन मेल्स दॅन इन फिमेल्स. 5. Male has only one X chromosome. If a recessive gene present on X chromosome of male, it results in disorder as no other dominant gene is present on Y chromosome to suppress it. की मेल मध्ये एक क्रोमोझोम एक्स असतो, दुसरा क्रोमोझोम वाय असतो. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर जर रेसिसिव्ह जीन असेल तर दिस पर्टिक्युलर मेल इज कॉल्ड एज डिसऑर्डर्ड. का डिसऑर्डर्ड? कारण या रेसिसिव्ह जीनला सप्रेस करायला डॉमिनंट जीन वाय क्रोमोझोम वर प्रेझेंट नाही किंवा वाय क्रोमोझोम त्यावेळेस शॉर्ट आहे. दिस इज द कंडिशन दॅट इज प्रेझेंट इन मेल. फिमेल मध्ये female has a 2 X chromosomes. If only one X chromosome carries the recessive gene, then the dominant gene on the other X chromosome will suppress it. Such a female is called as carrier. की फिमेल मध्ये सेक्स क्रोमोझोम 2 X असतात. एका एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल तर नॅचरली त्या रेसिसिव्ह जीनला सप्रेस करायला दुसऱ्या एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर जर डॉमिनंट जीन प्रेझेंट असेल तर हा डॉमिनंट जीन त्या रेसिसिव्ह जीनला सप्रेस करेल. सच पर्टिक्युलर फिमेल इज सेड टू बी कॅरियर फिमेल. 7. In female, disorder will occur only when both the X chromosome carry the recessive gene. फिमेल कॅरियर केव्हा असू शकते? जेव्हा एक जीन डॉमिनंट आहे, एक जीन रेसिसिव्ह आहे. पण याच फिमेल मधल्या एक्स क्रोमोझोमच्या दोन्ही एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल तर सच पर्टिक्युलर फिमेल
इट इज कॉल्ड ॲज डिसऑर्डर्ड फिमेल. म्हणजे फिमेलमध्ये कंडिशन्स 3 असतील. कशा की दोन्ही एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर डॉमिनंट जीन्स प्रेझेंट असेल तर फिमेल इज कॉल्ड ॲज नॉर्मल. त्या फिमेलच्या दोन्ही एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर एक जीन डॉमिनंट एक जीन रेसिसिव्ह असेल तर सच पर्टिक्युलर फिमेल इज कॉल्ड ॲज अ कॅरियर. पण त्या फिमेलमध्ये दोन्ही एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर रेसिसिव्ह दोन्ही जीन्स प्रेझेंट असेल तर सच पर्टिक्युलर फिमेल इज कॉल्ड ॲज डिसऑर्डर्ड. मेल कधीच कॅरियर असणार नाही. मेल का कॅरियर असणार नाही? मेलमध्ये एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल तर डॉमिनंट जीन प्लेस करायला जागा नाही, कारण वाय क्रोमोझोम शॉर्ट आहे. सच पर्टिक्युलर मेल इज कॉल्ड ॲज अ डिसऑर्डर. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर डॉमिनंट जीन प्रेझेंट असेल तर वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर रेसिसिव्ह जीन प्लेस करायला प्लेस नाही, जागा नाही, कारण वाय क्रोमोझोम शॉर्ट आहे. सच पर्टिक्युलर मेल इट इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल. मेल का कॅरियर असणार नाही आणि मेल केव्हा कॅरियर असेल? जर एक जीन रेसेसिव्ह प्रेझेंट आहे आणि दुसरा जीन डॉमिनंट जर वाय क्रोमोझोमवर प्रेझेंट असायला जागा असती, प्लेस असती, तर तो पर्टिक्युलर मेल कॅरियर राहिला असता. मेल नेव्हर बी कॅरियर. का? कारण रेसेसिव्ह जीन प्रेझेंट आहे, डॉमिनंट जीन प्लेस करायला जागा नाही, कारण वाय क्रोमोझोम शॉर्ट आहे. डॉमिनंट जीन प्रेझेंट आहे, रेसेसिव्ह जीन प्लेस करायला जागा नाही, कारण पुन्हा वाय क्रोमोझोम शॉर्ट आहे. सो मेल आयदर बी नॉर्मल ऑर बी डिसऑर्डर्ड. female either be normal or be disordered or carrier. So this is the theory. That particular theory it is called as a chromosomal theory of sex linkage. आता आपण या chromosomal theory ला यूज करून दोन इनहेरिटन्स ऑब्झर्व करू. वन फॉर द कलर ब्लाइंडनेस, अनदर फॉर द हिमोफिलिया. and the inheritance it is called as zigzag inheritance or it is called as a crisscross inheritance. तो पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. आपण फर्स्ट डिसऑर्डर मध्ये आता जाऊ, दॅट इज कॉल्ड एज अ कलर ब्लाइंडनेस. द फर्स्ट एक्स लिंक्ड डिसऑर्डर is the color blindness. Actually, color blindness, it is a X-linked disorder. It is caused due to recessive gene present on the non-homologous part of the X chromosome. या कलर ब्लाइंडनेस मध्ये काय होते की तो इंडिव्हिज्युअल असेल किंवा ती इंडिव्हिज्युअल असेल, त्याला किंवा तिला रेड आणि ग्रीन कलर हे डिस्टिंग्विश करता येत नाही. दोन्ही कलर त्याला किंवा तिला ग्रे जर दिसत असेल तर दॅट पर्टिक्युलर व्हिजन डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज अ कलर ब्लाइंडनेस. आता या कलर ब्लाइंडनेस मध्ये आपल्याला एक इनहेरिटन्स ऑब्झर्व करायचं आहे. दॅट इनहेरिटन्स इट इज कॉल्ड ॲज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. या क्रिस क्रॉस इनहेरिटन्सला झिगझॅग पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स पण म्हणतात. मग क्रिस क्रॉस इनहेरिटन्स किंवा झिगझॅग पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स कशाला म्हणायचं? जर एखादं कॅरेक्टर मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल, मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल जर ट्रान्समिट होत असेल तर दॅट पर्टिक्युलर इनहेरिटन्स इट इज कॉल्ड ॲज अ क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. द कलर ब्लाइंडनेस इनहेरिटन्स इट इज ऑफ दॅट टाइप, that is called as a crisscross or zigzag. So color blindness it is a sex linked disorder discovered by Wilson in 1911 in man. या विल्सननी ही जी डिसऑर्डर आहे ही डिसऑर्डर डिस्कवर केली. इट इज अ सेक्स लिंक्ड डिसऑर्डर और इट इज अ एक्स लिंक्ड डिसऑर्डर. In this person cannot distinguish red and green color. Both the colors appear to him or her as gray. की या डिसऑर्डर मध्ये त्याला किंवा तिला रेड आणि ग्रीन कलर मध्ये फरक करता येत नाही, डिस्टिंग्विश करता येत नाही, ओळखता येत नाही. दोन्ही कलर त्याला किंवा तिला जर ग्रे दिसत असेल तर दॅट डिसऑर्डर इट इज कॉल्ड ॲज कलर ब्लाइंडनेस. इट इज कॉज्ड बाय रेसिसिव्ह एक्स लिंक्ड जीन, वेअर ॲज द नॉर्मल कॅरेक्टर इज ड्यू टू डॉमिनंट जीन प्रेझेंट ऑन द नॉन होमोलॉगस पार्ट ऑफ द एक्स क्रोमोझोम. की हा एक्स क्रोमोझोम आहे, या एक्स क्रोमोझोमचा हा जर नॉन होमोलॉगस पार्ट आहे, या नॉन होमोलॉगस पार्टवर जर व्हिजन साठीचा जीन जर रेसिसिव्ह असेल, या एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर व्हिजन साठीचा जीन जर रेसिसिव्ह असेल तर दॅट डेव्हलप दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर दॅट इज कॉल्ड ॲज कलर ब्लाइंडनेस. पण याच एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर व्हिजन साठीचा जीन जर डॉमिनंट असेल तर दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज नॉर्मल फॉर द व्हिजन. सो it is caused by recessive gene, X-linked gene present on the non-homologous part of the X chromosome, and normal condition it is due to the dominant gene present on the non-homologous part of the X chromosome. आता इथे आपण जिनोटाइप्स तयार केलेले आहे की जर आपल्याला क्रिस क्रॉस पाहायचं असेल
तर क्रॉस करावं लागेल, आणि क्रॉस करायचं जर असेल तर आपल्याला जिनोटाईप फिनोटाईप लागेल. म्हणून आपण आता इथे मेल मधले जिनोटाईप्स आणि फिमेल मधले जिनोटाईप्स इथे ऑब्झर्व करू. मेल मध्ये 2 सेक्स क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोम, वाय क्रोमोझोम. जर एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर डॉमिनंट जीन असेल तर सच पर्टिक्युलर मेल इट इज कॉल्ड एज अ नॉर्मल मेल. वाय क्रोमोझोमवर व्हिजन साठीचा जीन असणार नाही, कारण वाय क्रोमोझोम इज शॉर्टर दॅन द एक्स क्रोमोझोम. ठीक आहे, सच पर्टिक्युलर मेल इट इज कॉल्ड एज नॉर्मल मेल. मेल केव्हा कलर ब्लाइंड राहील? एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल, रेसिसिव्ह जीन आपण स्मॉल सी ने इंडिकेट केलेला आहे, डिनोट केलेला आहे. डॉमिनंट जीन आपण कॅपिटल सी ने डिनोट केलेला आहे. तर एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल तर सच पर्टिक्युलर मेल इट इज कॉल्ड एज कलर ब्लाइंड मेल. मेल नेवर बी कॅरियर. मेल कॅरियर का नाही? कारण एक एक्स क्रोमोझोम आहे तिथे कॅपिटल सी लिहिला, दुसरा वाय क्रोमोझोम आहे तिथे स्मॉल सी लिहायला आपल्याकडे प्लेस नाही, कारण वाय क्रोमोझोम शॉर्ट आहे. म्हणून मेल नेवर बी कॅरियर. फिमेल आयदर बी नॉर्मल ऑर बी कलर ब्लाइंड ऑर बी कॅरियर, कारण फिमेलकडे दोन्ही सेक्स क्रोमोझोम हे एक्स आहे. म्हणून फिमेल नॉर्मल केव्हा? एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर डॉमिनंट जीन एक्स क्रोमोझोमच्या दुसऱ्या एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर डॉमिनंट जीन असेल तर दोन्ही डॉमिनंट जीन असल्यामुळे ती फिमेल नॉर्मल असेल. फिमेल कलर ब्लाइंड केव्हा? एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर रेसिसिव्ह जीन दुसऱ्या पण एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल तर दोन्ही रेसिसिव्ह जीन्स असल्यामुळे ती फिमेल कलर ब्लाइंड असेल. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर डॉमिनंट जीन आणि दुसऱ्या एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवर जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल तर हा जीन डॉमिनंट आहे, हा जीन रेसिसिव्ह आहे. हा डॉमिनंट जीन या रेसिसिव्ह जीनला सप्रेस करेल, त्याच्यामुळे डॉमिनंट जीन एक्सप्रेस करेल पण रेसिसिव्ह जीन असेल. म्हणून सच पर्टिक्युलर फिमेल इट इज कॉल्ड एज कॅरियर. सो फिमेल आयदर बी नॉर्मल ऑर बी कलर ब्लाइंड ऑर कॅरियर. मेल आयदर बी नॉर्मल ऑर बी कलर ब्लाइंड, नेवर कॅरियर. मग आता हे इनहेरिटन्स आपल्याला या जिनोटाइप्स मधून ऑब्झर्व करायचं आहे. मग क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणजे काय? आता इथे आपण काय केलं की 2 मॅरेजेस घेतलेले, एक ए मॅरेज आहे आणि दुसरं बी मॅरेज आहे. ए मॅरेज मध्ये काय केलेलं आहे, कलर ब्लाइंड मेल घेतलेला आहे आणि त्याचं मॅरेज नॉर्मल फिमेल सोबत आपण ऑब्झर्व करतोय. कलर ब्लाइंड मेल असेल तर जिनोटाइप काय राहील? कलर ब्लाइंड मेल. हा मेल आहे, कलर ब्लाइंड आहे. जिनोटाइप कसं राहील? कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल वाय. मेल नॉर्मल. फिमेल कशी राहील? कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी, म्हणजे दोन्ही जीन्स इथे डॉमिनंट आहे. कलर ब्लाइंड मेल मध्ये हा जीन जो आहे व्हिजन साठीचा तो कसा आहे? रेसिसिव्ह आहे. सो दिस इज द जिनोटाइप ऑफ द कलर ब्लाइंड मेल अँड दिस इज द जिनोटाइप ऑफ द नॉर्मल फिमेल. ठीक आहे. आता या दोघांचं मॅरेज असेल तर इनडायरेक्टली या दोघांच्या गमेट्स ऑब्झर्व करा. हा गमेट इथे राहील, हा गमेट इथे, हा क्रोमोझोम इथे येईल, हा क्रोमोझोम इथे येईल. पहिला गमेट राहील कॅपिटल एक्स स्मॉल सी, दुसरा गमेट राहील कॅपिटल वाय. हे 2 मेल गमेट्स. फिमेल गमेट्स, एक गमेट राहील कॅपिटल एक्स कॅपिटल सी, दुसरा गमेट राहील कॅपिटल एक्स कॅपिटल सी. म्हणजे इनडायरेक्टली हा क्रोमोझोम इथे आलेला आहे, हा क्रोमोझोम इथे आलेला आहे. म्हणजे टोटल आपल्याकडे गमेट्स किती आहे आता? 4. ह्या 4 गमेट्सला आता कंबाईन करून आपल्याला पुढच्या जनरेशन मध्ये कोण मिळतात ते ऑब्झर्व करायचं आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला या 4ही गमेट्सला फ्यूज करायचं आहे. फ्युजनचा फॉर्म्युला आहे 1 3 1 4 2 3 2 4. आता 1 3 केलेलं असेल तर कॉम्बिनेशन येईल कॅपिटल एक्स कॅपिटल सी, हा कॅपिटल एक्स स्मॉल सी, कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी. जर असेल तर एक डॉमिनंट जीन आहे, एक रेसिसिव्ह जीन आहे. हा जीन एक्सप्रेस होईल, हा जीन सप्रेस होईल. फिमेल कशी राहील? कॅरियर. 1 4 केलं तर बघा कसं येईल, कॅपिटल एक्स कॅपिटल सी आणि कॅपिटल एक्स स्मॉल सी. ही पण फिमेल कशी राहील? कॅरियर. 2 3 केलेलं असेल तर कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल वाय, म्हणजे इनडायरेक्टली एक्स वाय क्रोमोझोम असल्यामुळे सेक्स मेल राहील, जीन डॉमिनंट असल्यामुळे मेल नॉर्मल राहील. 2 4 कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल वाय, हा मेल कसा राहील? तर नॉर्मल मेल राहील. म्हणजे इनडायरेक्टली पहा, या पहिल्या मॅरेज मध्ये कलर ब्लाइंडनेस हे कॅरेक्टर मेल कडे होतं, पण या जनरेशन पासून प्रोड्यूस झालेले जे ऑफस्प्रिंग्स आहे हे दोन्ही मेल ऑफस्प्रिंग्स नॉर्मल आहे. पण दोन्ही फिमेल जरी स्वतःसाठी नॉर्मल असल्या तरी त्या कॅरेक्टर ट्रेट कॅरी करत आहे, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? कॅरियर. म्हणजे या केसमध्ये पहिल्या मॅरेजमध्ये कॅरेक्टर कसं ट्रान्समिट झालं? फ्रॉम मेल टू फिमेल. आता ही फिमेल आपण सेकंड मॅरेज मध्ये यूज केली, ही फिमेल आहे आता कॅरियर फिमेल.
आणि सेकंड मॅरेज आहे, द सेकंड मॅरेज इट इज बिटवीन कॅरियर फिमेल अँड नॉर्मल मेल. म्हणून कॅरियर फिमेलचा जिनोटाइप आहे कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी. नॉर्मल मेलचा जिनोटाइप आहे कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल वाय. गमिट्स आहे कॅरियर फिमेलचे कॅपिटल एक्स कॅपिटल सी एक आणि दुसरा कॅपिटल एक्स स्मॉल सी दोन. नॉर्मल मेलचे गमिट्स आहे कॅपिटल एक्स कॅपिटल सी आणि दुसरा कॅपिटल वाय. गमिट्स आहे आपल्याकडे 4 म्हणून फॉर्म्युला कंबाईन करण्यासाठी आहे 1 3 1 4 2 3 2 4. 1 3 कॉम्बिनेशन आहे कॅपिटल एक्स कॅपिटल सी. दोन्ही क्रोमोझोम एक्स आहे म्हणजे सेक्स फिमेल आहे, दोन्ही जीन्स डॉमिनंट आहे त्याच्यामुळे नॉर्मल आहे. 1 3 केलेलं असेल तर हे कॉम्बिनेशन आलेलं आहे 1 4 कॅपिटल एक्स कॅपिटल सी आणि हा कॅपिटल वाय. एक्स वाय क्रोमोझोम आहे म्हणजे मेल आहे, कॅपिटल सी आहे म्हणजे नॉर्मल मेल आहे, कारण सी कॅपिटल सी डिनोट करतो डॉमिनंट कॅरेक्टर. 2 3 कॅपिटल एक्स कॅपिटल सी आणि कॅपिटल एक्स स्मॉल सी. एक जीन डॉमिनंट आहे, दुसरा जीन रेसिसिव्ह आहे, सच फिमेल इट इज कॉल्ड एज कॅरियर फिमेल. 2 4 कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल वाय. एक्स वाय क्रोमोझोम आहे म्हणजे मेल आहे, स्मॉल सी आहे म्हणजे रेसिसिव्ह जीन आहे, म्हणजे इनडायरेक्टली कॅरेक्टर एक्सप्रेस होईल कलर ब्लाइंडनेस. म्हणजे या केसमध्ये पाहिलं तर कॅरियर फिमेलकडे तो स्मॉल सी म्हणजे रेसिसिव्ह जीन प्रेझेंट आहे, नॉर्मल मेलकडे डॉमिनंट जीन प्रेझेंट आहे. हा स्मॉल सी जीन आपल्याला कुठे जातो ते पाहायचं आहे. हा स्मॉल सी म्हणजे कलर ब्लाइंडनेस जे कॅरेक्टर आहे कॅरियर फिमेलकडे प्रेझेंट आहे ते आता कुठे आलेलं आहे मेलकडे. कारण या केसमध्ये जर पाहिलेलं असेल तर दोन्ही फिमेल पहा स्वतःसाठी कशा आहे नॉर्मल आहे, पण मेल मात्र कसं आहे कलर ब्लाइंड आहे. म्हणजे कॅरेक्टर कसं ट्रान्समिट झालं फ्रॉम मेल टू द फिमेल अँड फिमेल टू द मेल. कॅरेक्टर या क्रिसक्रॉस मध्ये कसं ट्रान्समिट झालं फ्रॉम मेल टू द फिमेल अँड फ्रॉम फिमेल टू द मेल. So when character pass from transmit from male to the female and female to the male, such particular pattern of inheritance it is called as zigzag pattern of inheritance, and this particular cross it is called as a crisscross. This is called as crisscross. So what is crisscross then? When grandfather transmit character to his grandson through their daughter. यांची ही डॉटर आहे, या डॉटरच्या थ्रू या ग्रँडसननी ते कॅरेक्टर त्यांच्या ग्रँडसनला जर ट्रान्समिट केलं असेल तर दॅट थिंग इट इज कॉल्ड ॲज अ क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. ऑर इन अनदर वर्ड्स द ग्रँडसन व्हेन रिसीव कॅरेक्टर फ्रॉम हिज ग्रँडफादर थ्रू हिज मदर. की या पर्टिक्युलर ग्रँडसनला कॅरेक्टर कोणी ट्रान्समिट केला किंवा प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्या ग्रँडफादरने प्रोव्हाइड केलेलं आहे पण त्याच्या मदरच्या थ्रू. दॅट पर्टिक्युलर इनहेरिटन्स इट इज कॉल्ड ॲज अ क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. So the inheritance of this particular vision character or color blindness character, which is a sex linked disorder, which is a X linked disorder, it transmit from or it pass from male to the female and female to the male. Such particular inheritance it is called as a criss-cross inheritance. So this is called as color blindness. The another X-linked disorder is hemophilia. Again it is a X-linked disorder. ही पण डिसऑर्डर कशी आहे की हा एक्स क्रोमोझोम आहे, या पर्टिक्युलर एक्स क्रोमोझोमचा हा होमोलोगस पार्ट आहे, हा नॉन होमोलोगस पार्ट आहे. या नॉन होमोलोगस पार्टवर एक्स क्रोमोझोमच्या जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल कोएग्युलेशन ऑफ ब्लडसाठी, क्लॉटिंग ऑफ ब्लडसाठी, तर इनडायरेक्टली त्या इंडिव्हिज्युअलकडे एखादी इंजुरी झालेली असेल तर विदिन टाइम ब्लड क्लॉट होणार नाही. त्या इंजुरीमध्ये कंटिन्युअस बॉडीमधून ब्लड बाहेर जात राहील. इव्हन फॉर एक्झाम्पल काही वेळेला मेजर इंजुरी असेल तर तो त्या इंडिव्हिज्युअलसाठी किंवा तिच्यासाठी ते फेटल असेल म्हणजे हार्मफुल असेल, डेंजरस असेल. सच पर्टिक्युलर डिसऑर्डर ब्लड रिलेटेड डिसऑर्डर विच इज कॉज्ड ड्यू टू द रेसिसिव्ह जीन प्रेझेंट ऑन द नॉन होमोलोगस पार्ट ऑफ द एक्स क्रोमोझोम इज कॉल्ड एज हिमोफिलिया. It is called as hemophilia, and the transmission of this particular hemophilia disorder again it is like a zigzag pattern or crisscross pattern, that is from father to the that is from basically father to the male to the female and female to the male. That particular inheritance it is called as a crisscross. So hemophilia it is a X-linked disorder. ही X-linked disorder आहे. X क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असल्यामुळे ही डिसऑर्डर डेव्हलप होते. In which person fails to produce clotting factor 7 and clotting factor 9.
ड्यू टू विच ब्लड फेल्स टू क्लॉट और क्लॉट व्हेरी स्लोली. या पर्टिक्युलर हिमोफिलियामध्ये त्या पर्टिक्युलर एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर रेसिसिव्ह जीन असल्यामुळे कोॲग्युलेशन ऑफ ब्लडसाठी रेसिसिव्ह जीन असल्यामुळे या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलकडे क्लॉटिंग फॅक्टर 7 आणि क्लॉटिंग फॅक्टर 9 जर तयार होत नसेल तर त्या इंडिव्हिज्युअलकडे एकतर ब्लड क्लॉट होत नाही किंवा क्लॉट होत असेल तर त्याला खूप वेळ लागतो. In this disorder, minor injuries sometimes may become fatal due to non-clotting of blood in time, that is called as a hemophilia. की या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल मध्ये जर विदिन टाइम जर ब्लड क्लॉट होत नसेल, ते दोन फॅक्टर 7th आणि 9th रेसिसिव्ह जीन नॉन होमोलोगस पार्टवर प्रेझेंट असल्यामुळे ते इनडायरेक्टली त्या इंडिव्हिज्युअलचा त्या केसमध्ये डेथ पण होऊ शकतो ड्यू टू नॉन क्लॉटिंग ऑफ ब्लड अँड दॅट इज कॉल्ड ॲज हिमोफिलिया. It is caused by recessive X-linked gene, whereas normal character is due to dominant gene present on non-homologous part of the X chromosome. Hemophilia, it is being X-linked disorder, and if X chromosome on its non-homologous part possesses the recessive gene that causes this disorder. If non-homologous part of the X chromosome possesses a dominant gene for blood coagulation, the person is said to be normal. आता या हिमोफिलियाचं पण आपल्याला इनहेरिटन्स ऑब्झर्व करायचं आहे. इनहेरिटन्स ऑब्झर्व करायचं जर असेल तर क्रॉस करावं लागेल. क्रॉस करायचं असेल तर आपल्याला फिनोटाईप जिनोटाईप पाहिजे. म्हणून दीज आर द फिनोटाईप अँड जिनोटाईप्स ऑफ द ब्लड कोॲग्युलेशन फॅक्टर और ब्लड कोॲग्युलेशन अँड हिमोफिलिया. मग आता मेल आहे आणि फिमेल आहे. मेल नॉर्मल केव्हा? एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर जर डॉमिनंट जीन प्रेझेंट असेल तर मेल इज सेड टू बी नॉर्मल. एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर हा नॉन होमोलोगस पार्ट इथे जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल तर सच पर्टिक्युलर मेल इट इज कॉल्ड ॲज अ हिमोफिलिक. मेल नेवर बी कॅरियर अगेन. का? कारण एक्स क्रोमोझोम आहे एक, त्या एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर जर रेसिसिव्ह जीन असेल तर दुसरा क्रोमोझोम वाय क्रोमोझोम हा शॉर्ट आहे, त्याच्यामुळे तो शॉर्ट असल्यामुळे तिथे डॉमिनंट जीन प्लेस करायला नाही, जागा नाही. म्हणून मेल नेवर बी कॅरियर अगेन. फिमेल एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर डॉमिनंट जीन आहे, दुसऱ्या पण एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर जर डॉमिनंट जीन प्रेझेंट असेल तर सच फिमेल इट इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल. X chromosome on its non-homologous part possess recessive gene. Another X chromosome on its non-homologous part possess recessive gene. Such particular female is said to be hemophilic. एक एक्स क्रोमोझोम आहे, त्याच्या नॉन होमोलोगस पार्टवर डॉमिनंट जीन आहे, दुसरा एक्स क्रोमोझोम आहे, त्याच्या नॉन होमोलोगस पार्टवर जर रेसिसिव्ह जीन प्रेझेंट असेल तर इनडायरेक्टली सच पर्टिक्युलर जीन्स आर डॉमिनंट अँड रेसिसिव्ह. डॉमिनंट एक्सप्रेस विल, रेसेसिव्ह सप्रेस विल, पण रेसिसिव्ह असेल. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर फिमेल इज कॉल्ड ॲज अ कॅरियर. अँड द इनहेरिटन्स ऑफ दिस पर्टिक्युलर हिमोफिलिया अगेन इट इज लाईक दॅट पॅटर्न दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रिस क्रॉस. आता इथे पुन्हा अजून हा क्रिस क्रॉस बघायचा जर असेल तर इथे आपल्याला दोन केसेस ऑब्झर्व करायचे किंवा दोन मॅरेजेस, दोन जनरेशन्स ऑब्झर्व करायचे. द फर्स्ट इज मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल. हिमोफिलिक मेल जिनोटाइप कसा राहील? कॅपिटल एक्स, स्मॉल एच, कॅपिटल वाय. स्मॉल एच इंडिकेट्स द रेसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया. नॉर्मल फिमेल कॅपिटल एक्स, कॅपिटल एच, कॅपिटल एक्स, कॅपिटल एच. कॅपिटल एच डिनोट्स द नॉर्मल कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. म्हणजे इनडायरेक्टली हा नॉर्मल फिमेल आहे, ही नॉर्मल फिमेल आहे, मेल हिमोफिलिक आहे. हे गमिट्स प्रोड्यूस झालेले आहे. कॉम्बिनेशन्स कसे आलेले आहे पहा. हे कॉम्बिनेशन केलेलं असेल तर फिमेल कॅरियर आहे, हे कॉम्बिनेशन केलेलं असेल तर फिमेल कॅरियर आहे, हे कॉम्बिनेशन केलेले असेल तर मेल नॉर्मल आहे, आणि हे कॉम्बिनेशन केलं असेल तर मेल नॉर्मल आहे. म्हणजे कॅरेक्टर पास कुठून झालं? मेल टू फिमेल. कारण मेल आहे हिमोफिलिक, फिमेल आहे कॅरियर. पण हे दोन मेल कसे? नॉर्मल. आता ही कॅरियर फिमेल जर असेल तर इथे प्लेस केली. सेकंड मॅरेज मध्ये चाललो आपण, सेकंड जनरेशन मध्ये चाललो. दिस इज द मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल अँड द नॉर्मल मेल. ही कॅरियर फिमेल आहे, हा नॉर्मल मेल आहे. कॅरियर फिमेल केव्हा? जेव्हा दोन्ही एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर जीन डॉमिनंट आणि रेसिसिव्ह प्रेझेंट असेल रिस्पेक्टिव्हली आपापल्या क्रोमोझोमवर. नॉर्मल मेल केव्हा राहील? जेव्हा एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्टवर डॉमिनंट जीन राहील. वाय क्रोमोझोमवर प्रश्न येत नाही कारण वाय क्रोमोझोम शॉर्ट आहे. सच मेल इज कॉल्ड ॲज नॉर्मल मेल. गमिट्स प्रोड्यूस झाले, कंबाईन केले, कंबाईन केल्यानंतर ह्या दोन कॉम्बिनेशनला आलो तर नॉर्मल फिमेल, या दोन कॉम्बिनेशनला आलो तर नॉर्मल मेल, या दोन कॉम्बिनेशनला आलो तर कॅरियर फिमेल, आणि या दोन कॉम्बिनेशनला आलो तर हिमोफिलिक मेल.
म्हणजे याही केसमध्ये कलर ब्लाइंडनेस सारखं कसं कॅरेक्टर ट्रान्समिट झालं फ्रॉम मेल टू द फिमेल, अँड हीच फिमेल आपण इथे यूज केली आहे फ्रॉम फिमेल टू द मेल. So in this particular hemophilia inheritance, again the character it is transmitted from male to the female and female to the male, or grandfather provide the character to the grandson through his daughter, or in another words the grandson receive character, grandson hemophilic male, grandson when receive character from his grandfather through his mother, such particular inheritance it is called as a crisscross. दुसऱ्या वर्ड्स मध्ये when grandfather transmit character to his grandson through their daughter, that particular inheritance it is called as क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. खूपच सोप्या वर्ड्स मध्ये सांगायचं झालं असेल तर कॅरेक्टर मेल कडून फिमेल कडे आणि फिमेल कडून जर मेल कडे ट्रान्समिट होत असेल तर दॅट पर्टिक्युलर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर इट इज कॉल्ड ॲज अ क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. सो मोस्टली द एक्स लिंक्ड जीन्स or X-linked characters, they transmit by this way, that is called as a zigzag pattern of inheritance, or that is called as a crisscross pattern of inheritance.